नमस्कार मंडळी, आज आपण ब्रेड पकोडा बनवायचा आहे. ब्रेड पकोडा तर सगळ्यांनाच आवडतो, पण आज आपण स्पेशली मुलांना आवडणारा चीज ब्रेड पकोडा बनवायचा आहे. तर खूप टेस्टी लागतो आणि मुलांना चीज हे खूप फेवरेट असतं. तर अशा पद्धतीने त्यांना ब्रेड पकोडा बनवून दिला ना, ते खूप आवडीने खातात. बघू शकता तुम्ही, चीज असा मध्ये भरलेला आहे मस्तपैकी. मुलं इतक्या आवडीने खातात की कधी संपून जातील तर तुम्हाला समजणारही नाही. तर त्याच्यासाठी मी हे घेतलेले आहेत, बटाटे उकडून घेतलेले आहेत 4 ते 5. आता आपण त्याच्या साली काढून घेऊयात. अशा पद्धतीने मी साली काढून घेतलेल्या आहेत बटाट्याच्या. आता त्याला आपण थोडंसं आहे ना बारीक करून घेऊया, मॅश करून घेऊया. म्हणजे आपल्या ब्रेडमध्ये जास्त मोठमोठे पीस हे लागणार नाहीत पकोड्यामध्ये. तर आपण आता इथे फोडणीला तेल घेतलेलं आहे. तेल कमीच घ्यायचं आहे, कारण भाजीत जास्त तेल नको आहे, कारण आपण ब्रेड पकोडे हे फ्रायच करणार आहोत. तर मी ते जिरा टाकलाय फोडणीला आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत बारीक चिरून आणि आलं लसूण हे मी टाकलेलं आहे. आता हे आलं लसूण मिरच्या चांगल्या परतून झाल्या की त्यामध्ये आता थोडासा हिंग घातला आहे. आता इथे मी लाल मिरची पावडर घातली आहे 1 चमचा, 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा जिरा पावडर. आता यालाही आपण चांगलं मिक्स करून घेऊया. हळद घालायची राहिली आहे, आता इथे मी हळदही घालून घेते. आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय आणि पटकन आता आपण याच्यामध्ये बटाटे सोडूया. झटपट होते ही भाजी, अजिबात वेळ लागत नाही, कारण बटाटे आपण मॅश करून घेतलेले आहेत आणि मसाल्यांमध्येही जास्त काही प्रकार नाहीये, त्याच्यामुळे भाजी अगदी पटकन होते. चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर आपण इथे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. पुन्हा याला आपण आता मिक्स करून घेऊया. तेलाचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवायचं आणि आता इथे कोथिंबीर बारीक चिरलेली घालायची आहे भरपूर. आता आपली भाजी झालेली आहे. आता आपण ही थंड करण्यासाठी काढून घेऊया दुसऱ्या भांड्यामध्ये. खूप छान असा स्मेल येत आहे भाजीचा. आता आपण एक कटोरीमध्ये बेसन पीठ घेऊया. तर इथे मी 3 वाट्या घेतला आहे बेसन पीठ आणि पाव वाटी मी इथे तांदळाचं पीठ घेतलं आहे. तांदळाच्या पिठाने थोडासा क्रिस्पीपणा येतो, मुलांना ते आवडतं खायला. थोडासा ओवा घेतला आहे आणि पाव चमचा इथे मी हिंग वापरला आहे. आता 1 चमचा लाल तिखट, थोडीशी हळद, चवीप्रमाणे मीठ, बारीक चिरलेला आता इथे मी कढीपत्ता वापरला आहे आणि कोथिंबीर. आता याला आपण पाणी घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. एकसाथ पाणी घालायचं नाहीये, थोडं थोडं करून घालून घ्यायचंय आणि व्यवस्थित असं त्याचं मिश्रण तयार करायचं आहे. जास्त आपल्याला पातळही करायचं नाहीये आणि जास्त घट्टही ठेवायचं नाहीये. जास्त घट्ट असेल तर मग ते ब्रेडला एकदम जास्त बेसनच लागतं ना, म्हणून जास्त घट्टही नको आणि पातळही नको. हे बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने आपण हे तयार करायचं आहे. तर इथे मी ब्रेड आधीच कापून घेतलेले आहेत. अशा 2 पद्धतीने मी हे कापलेले आहेत. आता याच्यावर आपण ही भाजी थंड झालेली आहे. आता आपण याच्यावर भाजी लावून घेऊया. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याच्यामध्ये टोमॅटो केचप लावू शकता किंवा हिरवी चटणी वगैरे तुम्ही लावू शकता. पण इथे आता माझी भाजी तिखटच आहे, म्हणून मी फक्त भाजीच लावणार आहे. आणि आता त्याच्यावरती आपण भरपूर असं चीज टाकणार आहोत. चीजमुळे मुलांना खूप हे ब्रेड पकोडे आवडतात. तुम्ही अशा प्रकारे एकदा नक्की करून बघा, तुमची मुलं आवडीने खातील आणि एक वेगळा काहीतरी पदार्थ मुलांना भेटतो खायला. तर गाडीवाल्या भैयाकडे कसं भाजीचाच ब्रेड पकोडा असतो ना, तर हे चीज घातल्यावर मुलं आवडीने खातात अगदी. तर दुसऱ्या बाजूलाही थोडंसं आपण भाजी लावून घ्यायची आहे. जास्त जाड अशी भाजी नाही लावायची आहे, पातळसरच लावायची, कारण आपण दोन्ही बाजूला लावून घेतोय. आता आपण याच्यावरती ठेवून घेऊया. चांगला असं प्रेस करून अशा पद्धतीने आता आपला ब्रेड पकोडा बनवून झालाय. तर आता या मिश्रणामध्ये आपण आहे ना डीप करून घेऊया. बघू शकता कोटिंग व्यवस्थित लागली जाते.
जास्त एकदम जाडसरही नाही लेअर लागली पाहिजे आणि एकदम पातळही नाही लागली पाहिजे. व्यवस्थित अशी कोटिंग आता वरून बसलेली आहे. त्याच पद्धतीने आता मी हा दुसराही केलाय. तर अगदी झटपट होतात फ्राय करून. फ्राय करायला अजिबात वेळ लागत नाही आणि अलगद अशा पद्धतीने तुम्ही उलट करा, कारण भाजी भरल्यामुळे ते एकदम हेवी झालेलं असतं पकोडा, त्यामुळे सावकाश करायचा आहे. तर दोन्ही बाजूने चांगले आपण आता फ्राय करून घेऊया. तर तुम्ही अशा प्रकारे नक्की करून बघा, तुमच्या मुलांना खूप आवडेल. आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट्स करून नक्की सांगा की चीज ब्रेड पकोडा कोण कोण बनवून खातं ते. तर बघू शकता किती छान कलर आलेला आहे. आता हा दुसराही आपला फ्राय करून झालेला आहे, तर आपण काढून घेऊया. तर बघा किती छान कलरही आलाय आणि टेस्ट इतकी सुंदर लागते ना, तर तुम्ही करून बघाल तेव्हाच तुम्हाला समजणार. तर तुम्ही नक्की करून बघा. आता आपण याला कापूनही बघूया की आपला चीज कसं दिसतंय ते. तर बघू शकता तुम्ही, पकडायलाही होत नाहीये म्हणजे इतकं गरम आहे ते. पण आता मी दाखवते तुम्हाला. चीज एकदम मेल्ट झालेला आहे आतमध्ये. बघू शकता किती छान झालेला आहे. तर तुम्ही अशा प्रकारे नक्की करा आणि माझ्या रेसिपीला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.